Good morning students. Welcome to online teaching session. In our last lecture, we studied about earthquake, definition of earthquake and origin of earthquake with diagram. Today we are studying with terminology used in seismology. Science of seismology deals with the fundamental concepts of origin of earthquake, its tectonic relationship of rock under different stress conditions, लोकेटिंग द अर्थक्वेक, मेजरिंग द एनर्जी रिलीज बाय द अर्थक्वेक. आता सायन्स ऑफ सिस्मॉलॉजी ती कशावर डील्स आहे, कशावर डिपेंडंट आहे? फंडामेंटल कन्सेप्ट्स ऑफ ओरिजिन ऑफ अर्थक्वेक. म्हणजे फंडामेंटल कन्सेप्ट्स काय आहेत? ओरिजिन ऑफ अर्थक्वेक, अर्थक्वेक होण्याचे जे काही फंडामेंटल कन्सेप्ट्स आहेत ते काय आहेत? इट्स टेक्टॉनिक रिलेशनशिप ऑफ रॉक अंडर द डिफरंट स्ट्रेस कंडिशन्स. म्हणजे जे काही रॉक्स आहेत ते रॉक्स वेगवेगळ्या स्ट्रेसखाली असतात, तर ते कुठल्या रिलेशनमध्ये, टेक्टॉनिक रिलेशनशिपमध्ये आहेत त्याच्यावर आहे. लोकेटिंग द अर्थक्वेक, मेजरिंग द एनर्जी रिलीज बाय द अर्थक्वेक. म्हणजे जे काही अर्थक्वेक होतात ते लोकेट केले जातात. तर कशामुळे? तर मेजरिंग द एनर्जी रिलीज बाय द अर्थक्वेक. ती जी काही एनर्जी होते त्याच्यातून रिलीज होते ती काय केली जाते? मेजर केली जाते. ह्या सगळ्यावर काय आहे? सायन्स ऑफ सिस्मॉलॉजी डिपेंडंट आहे किंवा डील्स केली जाते. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, टर्मिनॉलॉजी यूज्ड इन सिस्मॉलॉजी. आता तुम्हाला एक त्याच्यामध्ये डायग्रॅम दिलेली आहे. डायग्रॅममध्ये फोकस दाखवलेला आहे सेंटरला, त्याच्याबरोबर व्हर्टिकल लाईन एक दाखवलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या वरच्या पॉईंटला जो एपिसेंटर नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय केलेलं आहे? डेप्थ ऑफ फोकस दाखवलेला आहे. जी स्टँडिंग व्हर्टिकल लाईन आहे त्याला डेप्थ ऑफ फोकस म्हणतात. त्याच्यानंतर ज्या काही कर्व लाईन्स दिलेल्या आहेत सरफेसवर त्याला आयसोसिस्मल लाईन्स म्हणतात. फॉलोइंग आर द मोस्ट कॉमन टर्म यूज टू एक्सप्लेन द अर्थक्वेक. ह्या ज्या काही खाली दिलेल्या आहेत टर्म्स त्या काय करण्यासाठी वापरतात? एक अर्थक्वेक एक्सप्लेन करण्यासाठी वापरतात. फर्स्ट वन बघूया आपण, फोकस. द पॉईंट ऑफ ओरिजिन ऑफ ॲन अर्थक्वेक विदिन द अर्थ क्रस्ट इज कॉल्ड फोकस. द पॉईंट ऑफ ओरिजिन ऑफ अर्थक्वेक म्हणजे जिथे अर्थक्वेक ओरिजिनेट होतो, म्हणजे जिथून व्हायब्रेशन्सला सुरुवात होते, ज्या पॉईंटपासून त्या पॉईंटला काय केलं जातं? फोकस असं म्हटलं जातं. परत एकदा बघा, द पॉईंट ऑफ ओरिजिन ऑफ ॲन अर्थक्वेक विदिन द अर्थ क्रस्ट इज कॉल्ड फोकस. त्याच्यानंतर आहे सेकंड वन, एपिसेंटर. एपिसेंटर, द पॉईंट ऑन द अर्थ सरफेस वर्टिकली अबाव द फोकस इज कॉल्ड एपिसेंटर. द पॉईंट ऑन द अर्थ सरफेस वर्टिकली अबाव द फोकस, फोकसच्या बरोबर सरफेसच्या दिशेनं जर व्हर्टिकल आपण गेलो तर जो सरफेसवर पॉईंट येतो त्याला आपण काय म्हणतो? एपिसेंटर म्हणतो. म्हणजे फोकस हा कुठे आहे? अर्थ क्रस्टमध्ये आहे, जिथून व्हायब्रेशन्स होतात, जनरेट होतात किंवा अर्थक्वेक डेव्हलप होतं त्याला काय म्हणायचं आहे? फोकस. आणि तिथून बरोबर सरफेसवर आपण जसं येऊ त्यावेळेला जी व्हर्टिकल लाईन तयार होते आणि सरफेसवर जो पॉईंट येतो त्याला काय म्हणायचं? एपिसेंटर म्हणायचं. थर्ड वन, आयसोसिस्मल लाईन्स. द लाईन्स कनेक्टिंग पॉईंट ऑफ इक्वल इंटेन्सिटी ऑन द ग्राउंड सरफेस इज कॉल्ड आयसोसिस्मल लाईन्स. आयसोसिस्मल लाईन्स म्हणजे काय? द लाईन्स कनेक्टिंग पॉईंट ऑफ इक्वल इंटेन्सिटी, इक्वल इंटेन्सिटीच्या पॉईंट्स कनेक्ट करणाऱ्या ज्या लाईन्स असतात, कुठे? ऑन द ग्राउंड सरफेस. ज्या काही सरफेसवर इक्वल इंटेन्सिटीचे कनेक्ट करणारे जे काही लाईन्स असतात त्याला काय म्हणायचं? आयसोसिस्मल लाईन्स म्हणायचं. नेक्स्ट फोर्थ पॉईंट आहे आपला, फोकल डेप्थ. फोकल डेप्थ म्हणजे काय? द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन फोकस अँड एपिसेंटर ऑफ ॲन अर्थक्वेक इज कॉल्ड फोकल डेप्थ ऑर डेप्थ ऑफ फोकल्स. म्हणजे काय? द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन फोकस अँड एपिसेंटर. फोकस कुठं आहे? ग्रेटर डेप्थला आहे. तसंच व्हर्टिकल जर आपण सरफेसवर आलो तर तो काय झाला? एपिसेंटर झाला. आणि ह्या व्हर्टिकल लाईनचं जे काही डिस्टन्स आहे ते म्हणजे काय झालं? फोकल डेप्थ झालं. परत एकदा बघा, फोकल डेप्थ म्हणजे काय? द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन फोकस अँड एपिसेंटर ऑफ ॲन अर्थक्वेक इज कॉल्ड फोकल डेप्थ ऑर डेप्थ ऑफ फोकस. डिपेंडिंग अपॉन द डेप्थ ऑफ फोकस 3 टाईप्स ऑफ अर्थक्वेक्स आर रिकग्नाइज्ड. ह्या डेप्थ ऑफ फोकसवर किंवा फोकल डेप्थवर काय आहे? अर्थक्वेकचे टाईप्स ठरलेले आहेत. आणि ते किती आहेत? तर 3 आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे शॅलो फोकस. शॅलो फोकस म्हणजे काय? शॅलो फोकस विच हॅव देअर फोकस विदिन 60 किलोमीटर्स ऑफ द सरफेस. दीज अर्थक्वेक्स आर लार्ज इन नंबर अँड मोर डिझास्ट्रस.
हा जो फोकस आहे तो सरफेसपासून किती किलोमीटरला असतो, तर 60 किलोमीटर्सला असतो डेप्थपर्यंत. म्हणजे जसं जसं आपण 60 किलोमीटरपर्यंत खाली जाऊ तसं काय आहे आपल्याला तो फोकस बघायला मिळतो. दीज अर्थक्वेक्स आर लार्ज इन नंबर. हे जे अर्थक्वेक आहेत ते मोठ्या प्रमाणात सापडतात किंवा होतात. अँड मोर डिझास्टर्स, आणि हे काय हानिकारक जास्त असतात. बरोबर आहे, कारण व्हायब्रेशन्स असतात ते सरफेसवरच असतात, त्याच्यामुळे ते व्हायब्रेशन्स जमिनीवर जे काही प्रॉपर्टी आहे त्याला काय होतं, ती डिस्टर्ब होऊ शकते. सो डिझास्टर्स असतात. सेकंड वन, इंटरमिडिएट फोकस. इंटरमिडिएट फोकस हॅविंग अ फोकस बिटवीन 600 to 300 किलोमीटर्स. म्हणजे हे जे फोकस आहे, इंटरमिडिएटचा जो फोकस आहे तो कशामध्ये असतो, 60 to 300 किलोमीटर्समध्ये असतो. त्याच्यानंतर थर्ड वन आहे डीप फोकस. डीप फोकस हॅविंग अ फोकस बिटवीन 300 किलोमीटर्स टू 700 किलोमीटर्स. डीप फोकसचा हे कोणता आहे, फोकस कितीपर्यंत आहे, तर 300 किलोमीटर्स टू 700 किलोमीटर्स. दीज आर रेकॉर्डेड ऑन अ ग्लोबल स्केल. तर ह्याच्यावर काय आहे, हे कशामध्ये रेकॉर्ड केलं जातं, ग्लोबल स्केलमध्ये रेकॉर्ड केलं जातं. अँड आर लेस डिझास्टर्स, आणि ग्रेटर डेप्थला असल्यामुळे काय होतं, ते आपल्याला कमी प्रमाणात त्याचं नुकसान होतं. कारण हे जे आहे त्याचा फोकस कुठे आहे, 300 ते 700 किलोमीटरला खाली आहे. डेप्थ कुठंपर्यंत आहे, 300 ते 700 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे त्याचे व्हायब्रेशन्स काय आहेत, हे सरफेसवर जास्त येत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, लेस डिझास्टर्स आपल्याला, म्हणजे कमी हानी आपल्याला पोचते. त्याच्यानंतर आहे सिस्मोग्राम. सिस्मोग्राममध्ये काय केलेलं आहे बघा, तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे. त्या डायग्राममध्ये स्ट्रेट डॉटेड लाईन्स दाखवलेल्या आहेत. त्या डॉटेड लाईन्सच्या 2 डॉटेड लाईन्समधलं डिस्टन्स काय दाखवलं आहे त्यांनी, 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे काय, एक्झॅक्ट 1 मिनिट नाही, तर जे काही ग्राफ रिप्रेझेंट होणार आहे तो 1 मिनिटामध्ये जेवढा ग्राफ रिप्रेझेंट होणार आहे ते कवर करणारं डिस्टन्स म्हणजे त्या 2 डॉटेड लाईन्समधलं डिस्टन्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पी वेव्ज दिलेल्या आहेत, एस वेव्ज दिलेल्या आहेत, आणि तिसऱ्या सरफेस वेव्ज दिलेल्या आहेत. अशा 3 वेव्ज आपल्याला त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. नेक्स्ट, द स्ट्रेस ऑफ अर्थक्वेक वेव्ज are recorded on a traveling photographic paper as a series of zigzag lines. The stress of earthquake waves is recorded on a traveling photographic paper. आता ह्या ज्या वेव्ज आहेत त्या कशावर रेकॉर्ड केल्या जातात, तर फोटोग्राफिक पेपर ॲज अ सिरीज ऑफ झिगझॅग लाईन्स. म्हणजे झिगझॅग लाईन्सच्या फॉर्ममध्ये हे वेव्ज काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. दीज रेकॉर्ड्स आर कॉल्ड सिस्मोग्राम. लक्षात आलं, हे रेकॉर्ड्सला काय म्हणायचं, सिस्मोग्राम. मे बी फिल इन द ब्लँक्सला हे स्टेटमेंट येऊ शकतं. द झिगझॅग लाईन्स आर इंटरमिटेंटली रेकॉर्डेड इन बिटवीन ऑलमोस्ट फ्लॅट ऑर स्ट्रेट लाईन्स. आता इंटरमिटेंटली म्हणजे काय, इरेग्युलर टाईम, म्हणजे ज्याचं कॉन्स्टंट टायमिंग नाही, म्हणजे एकाच वेळी होतील असं नाही, वेगवेगळ्या टाईम इंटरवलला ते होतात. ते वेव्ज काय करतात, आपल्याला ऑकरन्सेस मिळतो त्याचा. म्हणजे काय आहे की जी काही टाईम इंटरवल आहे ती ठरलेली नाही आहे, की 1 तासांनी 2 तासांनी असं काही नाही आहे. काही सांगू शकत नाही, त्याचं टायमिंग डिफरंट लेवलला येऊ शकते, ती टायमिंगला येऊ शकते. द झिगझॅग लाईन्स आर इंटरमिटेंटली रेकॉर्डेड इन बिटवीन ऑलमोस्ट फ्लॅट ऑर स्ट्रेट लाईन. द झिगझॅग लाईन रिप्रेझेंट द सिस्मिक वेव्स एस, पी अँड एल वेव्ज. ह्या ज्या लाईन्स आहेत त्या काय लाईन्स रिप्रेझेंट करतात, तर सिस्मिक वेव्ज रिप्रेझेंट करतात. तर कुठल्या कुठल्या, तर एस, पी आणि एल वेव्ज जनरेटेड बाय द अर्थक्वेक, वाईल स्ट्रेट लाईन आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द क्वाईट टाईम स्पॅन वेन देर इज नो सिस्मिसिटी. म्हणजे काय सांगितलेलं आहे, ह्या एस, पी आणि एल वेव्ज आहेत, ह्या झिगझॅग लाईन्स रिप्रेझेंट करतात, म्हणजेच काय सिस्मिक वेव्ज. तर कुठले कुठले, एस, पी अँड एल वेव्ज ह्या कशामुळे जनरेट होतात, बाय द अर्थक्वेकमुळे जनरेट होतात. while straight lines are characteristics of the quiet time span when there is no seismicity. ज्यावेळेला तिथं सिस्मिसिटी नसते किंवा वेव्ज डेव्हलप होत नाहीत किंवा ट्रिमर्स किंवा व्हायब्रेशन्स येत नाहीत, त्यावेळेला तो जो कालावधी असतो स्ट्रेट लाईनमधला तो शांत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मुवमेंट्स किंवा ग्राफ दाखवला जात नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, सिस्मिक वेव्ज. आता हे सिस्मिक वेव्ज म्हणजे काय आहेत, एस, पी आणि एल वेव्ज आहेत, तर काय आहेत ते आपण डिटेलमध्ये बघूया. द एनर्जी रिलीज बाय द अर्थक्वेक कॅन बी ट्रेस्ड
इन द फॉर्म ऑफ सिस्मिक वेव्स. आता ही जी एनर्जी आहे रिलीज केली जाते कशामुळे? बाय द अर्थक्वेकमुळं. कॅन बी ट्रेस्ड. कशी ट्रेस केली जाते? इन द फॉर्म ऑफ सिस्मिक वेव्स. सिस्मिक वेव्हच्या फॉर्ममध्ये काय केली जाते? ती ट्रेस केली जाते. देर आर 3 टाईप्स ऑफ सिस्मिक वेव्स. फर्स्ट वन प्रायमरी ऑर पी वेव्स, सेकंड वन सेकंडरी ऑर एस वेव्स आणि थर्ड वन एल वेव्स. अशा 3 प्रकारच्या वेव्स काय केल्या जातात? सिस्मिक वेव्स म्हणून आपण अर्थक्वेकमधून ज्यावेळेला अर्थक्वेक होतो त्यावेळेला एनर्जी रिलीज होते आणि त्या एनर्जी रिलीजमधून काय केलं जातं? हे जे वेव्ज आहेत ते ट्रेस केले जातात. तर ह्याच्या ज्या 3 वेव्ज आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया डिटेलमध्ये काय आहे. तर आपण आता आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं? तर टर्मिनॉलॉजी काय काय यूज केली जाते ती बघितलं सिस्मॉलॉजीमध्ये. त्याच्यामध्ये फोकस बघितला, एपिसेंटर बघितलं, आयसोसिस्मल लाईन्स बघितलं. याच्यावर क्वेश्चन येईल फोकस आणि एपिसेंटरला. त्याच्यामध्ये 2 मार्कला येईल किंवा 1 मार्कला डेफिनेशन येईल किंवा 2 मार्कला एकत्र पण येईल. त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर बघितलं फोकल डेप्थ बघितलं. फोकल डेप्थ म्हणजे काय? व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन फोकस आणि एपिसेंटरमध्ये बघितलं. त्याच्यामुळे त्यावर डिपेंडंट काय आहे? 3 टाईप्स ऑफ अर्थक्वेक डिपेंड आहेत. त्याच्यामध्ये शॅलो फोकस बघितला, इंटरमिडिएट फोकस बघितलं आणि डीप फोकस बघितलं. त्याच्यानंतर सिस्मोग्राम कशाला म्हणतात आपण ते बघितलं. सिस्मोग्राममध्ये पी एस आणि सरफेस वेव्ज बघितल्या आपण. त्याच्यानंतर त्या कशा स्ट्रेस केल्या जातात किंवा कोणत्या पेपरवर स्ट्रेस केल्या जातात, कशा ट्रेस केल्या जातात, कोणत्या पेपरवर ट्रेस केल्या जातात किंवा तो पेपर कोणता वापरला जातो, कुठल्या फॉर्ममध्ये त्या केल्या जातात ते बघितलं जातं आणि त्या रेकॉर्डला काय म्हणतो? सिस्मोग्राम म्हणतो. हे जे झिगझॅग लाईन्स आहेत त्या एकाच वेळी डेव्हलप होत नाही. त्याचं टाईम इंटरवल सेम नसतं. त्याचं टाईम इंटरवल काय असतं? वेगळं वेगळं असतं. त्याची टायमिंग इंटरवल आहे ती एकसारखी नसते. आणि झिगझॅग लाईन्स रिप्रेझेंट्स करतात काय करतात? तर सिस्मिक वेव्स करतात. एस पी आणि एल वेव्स करतात. त्याच्यानंतर आपण बघितलं सिस्मिक वेव्स बघितल्या. 3 टाईप्सच्या सिस्मिक वेव्स बघितल्या. ज्या सिस्मिक वेव्स कशा होतात, कशा डेव्हलप होतात? द एनर्जी रिलीज बाय द अर्थक्वेक कॅन बी ट्रेस्ड इन द फॉर्म ऑफ सिस्मिक वेव्स. देर आर 3 टाईप्स ऑफ सिस्मिक वेव्स बघितले आपण जस्ट. प्रायमरी वेव्स पी वेव्स, सेकंडरी वेव्स ऑर एस वेव्स आणि थर्ड वन बघितलं एल वेव्स. ह्या तिन्ही वेव्ज आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये बघूया. थँक्यू.